नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे स्नेहभाग्यश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तांदळापासून खिचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे पापड अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे आहेत, तसेच ते तेलकटही होत नाही। चला तर मग आता आपण हे कसे बनवायचे हे पाहूयात। तांदळाचे पीठ बनवण्यासाठी आपण जाड तांदूळ किंवा अगदी जुना असेल असा तांदूळ वापरायचा आहे। या ठिकाणी मी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे। हा तांदूळ अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळून घेण्यासाठी ठेवूयात आणि ते निथळल्यानंतर आपण तो फॅन खाली 3 ते 4 तासासाठी पसरून ठेवूयात। तांदूळ सुकल्यानंतर त्याचे छान गिरणीमधून बारीक पीठ दळून आणायचे आहे। या ठिकाणी मी एक मोठं भांड तांदळाचे पीठ घेतलेले आहे। आता आपण त्याच भांड्याने 2 भांडी इतकं म्हणजेच तांदळाच्या पिठाच्या दुप्पट पाणी आपण गरम करून घेणार आहोत। पाणी पटकन गरम होण्यासाठी त्यावरती झाकण ठेवूयात। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपले पाणी गरम झालेले आहे। आता आपण ज्या भांड्याने पाणी घातले होते त्याच भांड्यामध्ये अर्धा भांड इतकं पाणी बाजूला काढून घेऊयात। आता या पाण्यामध्ये आपण 1 मोठा चमचा पापड खार, पांढरे तीळ, जिरी आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये थोडे थोडे करून सर्व पीठ घालून घेऊ। आता उकळलेले पाणी पिठावर येण्यासाठी आपण या ठिकाणी लाटण्याच्या सहाय्याने त्या पिठामध्ये छोटे छोटे असे छेद करून घेणार आहोत। त्यानंतर त्या पिठावरती झाकण ठेवूयात आणि 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊ। पहा, उकळलेले पाणी अगदी सर्व पिठावरती आलेले आहे। आता आपण लाटण्याच्या सहाय्याने हे पीठ एकजीव करणार आहोत। यामुळे पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत। गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे। ही प्रोसेस अगदी झटपट करून पीठ एकजीव करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण त्या पिठामध्ये अजून थोडेसे गरम पाणी घालून ते पुन्हा एकजीव करून त्याला पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात।
पहा, या ठिकाणी आपल्या पिठाला वाफ आलेली आहे। आता आपण पुन्हा ते एकसारखे हलवून घेऊयात। आता हाताला थोडेसे थंड पाणी लावून ते पीठ पुन्हा एकसारखे पसरवून छान 5 मिनिटे पुन्हा एकदा वाफ काढायची आहे। आता हे पीठ भांड्यामध्ये काढून शिजवलेले पीठ मॅशरच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे। यामुळे पिठामध्ये गाठी होणार नाही। आता या पिठाचे पुन्हा गोळे तयार करून घेऊयात आणि पुन्हा ते 5 मिनिटे वाफवून घेऊ। यामुळे पापडांना चिरा किंवा पापड तुटणार नाही। वाफवलेले हे गोळे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ते मॅशरच्या सहाय्याने पुन्हा एकजीव करून घेऊयात। हे पीठ एका जाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेऊ आणि ते छान मळून घेऊ। पण मळताना पीठ गरम लागते, त्यामुळे त्यावरती रुमाल घेऊन त्याच्या सहाय्यानेच हे पीठ एकजीव करून घेऊयात। आपले पीठ छान मळून झालेले आहे। आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। आता कॅरी बॅग वरती थोडेसे तेल लावूयात। यामुळे पापड कागदाला चिकटणार नाही। आता त्यावरती गोळा ठेवून ते छान पापड तयार करून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपले तांदळाचे खिचे पापड तयार झालेले आहे। याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेऊयात। या ठिकाणी आपण पळपोट लाटण्याचा वापर करून देखील हे पापड तयार करू शकतो। कॅरी बॅग वरती पिठाचा गोळा ठेवून लाटण्याच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। पहा, आपला पापड तयार झालेला आहे। आता आपण तो सुकण्यासाठी ठेवूयात।
या पद्धतीने आपले सर्व पापड तयार झालेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।